विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण संत रामदास आणि संत रामदासांचं जे वाङ्मय आहे त्या अनुषंगाने चर्चा केली. आपला जो पेपर आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, या पेपरमध्ये या सत्रामध्ये जे पहिलं प्रकरण आहे ते संत तुकाराम आणि दुसरं प्रकरण आहे संत रामदास. तर संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या वाङ्मयाच्या अनुषंगानं आपण गेल्या दोन तीन तासिकेमध्ये काय केली चर्चा केली. संत तुकाराम, त्यांचे अभंग, त्यांच्या अभंगाचं स्वरूप याचा आपण विचार केला. त्यानंतर संत रामदास आणि संत रामदासांचं जे वाङ्मय आहे, मनाचे श्लोक आणि दासबोध, या दोन ग्रंथाचा अभ्यास करून संत तुकाराम आणि संत रामदास हे जरी समकालीन असले तरी त्यांच्या वाङ्मयामध्ये दिसून येणारी भिन्नता ही आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये मांडली. आपला जो पेपर आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, या सत्रामध्ये संत, पंत आणि तंत अशा तीन धारेचा अभ्यास आपल्याला काय करायचा अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण दोन संतांचा विचार केला ते म्हणजे संत तुकाराम आणि संत रामदास. आज आपल्याला पंडित कवी किंवा पंडित काव्य याचा काय करायचा विचार करायचा. प्राचीन मराठी कवितेमध्ये संत काव्य, पंत काव्य आणि तंत काव्य अशा प्रामुख्यानं तीन धारा आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. आणि त्यामध्ये संतांचं काव्य, पंडितांचं काव्य आणि त्यानंतर शाहिरी काव्य असं आपल्याला तीन धारा या ठिकाणी दिसतात. आता संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि इतर जे सर्व संत आहेत त्यामध्ये संत चोखामेळा असेल, संत कर्ममेळा असेल, संत जनाबाई असतील, संत बहिणाई असेल, संत मुक्ताई असेल, नरहरी सोनार असेल, इत्यादी सर्व संतांनी ओवी आणि अभंग या रचनेद्वारे जे काव्य निर्माण केलं त्या काव्याला आपण संत काव्य असं म्हणतो. आणि हे जे पंडिती काव्य आहे त्याच्यामध्ये मुक्तेश्वर आहेत, वामन पंडित आहेत, श्रीधर आहेत, मोरोपंत आहेत, नागेश आहेत, विठ्ठल आहेत, यासारखे अनेक पंडित कवी यांनी प्रामुख्यानं जे आख्यान काव्य लिहिलं त्याला आपण पंडिती काव्य असं म्हणतात. आणि शेवटी म्हणजे शाहिरी कविता, डप आणि तुंतुण्याच्या तालावर शृंगार आणि वीर या दोन रसांचे गुंफन करीत जे काव्य लिहिलं त्याला आपण शाहिरी काव्य असं म्हणतात. पंडिती काव्य, संत काव्य आणि शाहिरी काव्य अशा प्रामुख्याने ह्या तीन धारा आहेत. तर यापैकी आपल्या 5व्या सत्रामध्ये आपण संत काव्याचा विचार केला. 6व्या सत्रामध्ये पण आपण सुरुवातीला दोन संतांचा काय केला अभ्यास केला. मग ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्या काव्याचा आपण काय केला विचार केला. यानंतर आता जे आपल्याला काव्य पाहिजे ते म्हणजे पंडिती कविता आहे प्रामुख्यानं. आणि या पंडिती कवितेमध्ये पहिले जे कवी आहेत ते कलाकवी मुक्तेश्वर. आता तुम्ही हे समजून घ्या की संत काव्य आणि पंडिती काव्यामध्ये फार मोठा फरक आहे लक्षात घ्या. संतांनी जगताना आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव त्यांनी आपल्या काव्यातून मांडलेले आपल्याला दिसून येतात. ज्ञानेश्वरांचे अभंग, त्यांच्या विराण्या यामध्ये देखील आपल्याला ते स्वरूप दिसतं. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली, भागवतगीतेवर केलेलं ते भाष्य आहे. परंतु पुढं मग तुम्हाला संत नामदेव असो, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत कर्ममेळा या सर्व संतांनी आपल्याला जगताना आलेले अनुभव त्यांनी अभंगातून मांडलेले लक्षात घ्या. आलिया अनुभवा ते जगा देतसे असं संतांनी म्हणूनच ठेवलंय. जे अनुभव आले तेच आम्ही जगाला देत आहोत असं संत तुकारामांनी म्हटलेले आता संत काव्य आणि पंडित काव्यामध्ये प्रमुख फरक हा आहे की संत काव्य हे अतिशय सुलभ आहे लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे. ते चटकन आपल्याला काय होतं आकलन होतं. तसं पंडिती काव्याचं नाही. पंडितांनी महाभारत, रामायण, पुराणे या ग्रंथाचा आधार घेत तंत्रबद्ध अशी रचना केली
त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये संस्कृत प्रचुरता आहे आणि त्यामुळं ते काव्य तितकंसं आपल्याला आकलन होत नाही. संतांचं काव्य हे आपल्याला सहज काय होतं पहा आकलन होतं आणि त्यामुळं संत काव्यामध्ये आणि पंडित काव्यामध्ये आपल्याला हा मूलभूत फरक दिसतो. आज आपण असं पाहतो पहा की संतांचं काव्य आजही 700 वर्षाच्या कालावधी उलटून गेला असला तरी लोक मोठ्या आवडीनं काय करतात त्याचा आस्वाद घेतात. तसं पंडित कवींचं काव्य तेवढं त्या काव्याचं रसग्रहण करताना आज लोक आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे पहा की संस्कृत प्रचुरता आहे, त्यामध्ये काठिण्य आहे, नाविन्यपूर्ण असं त्यामध्ये काही दिसत नाही. रामायण महाभारत पुराण याचा आधार घेत त्यांनी काय केलं पहा लेखन केलं. परंतु संतांचं जे काव्य आहे त्या काव्यामध्ये आपल्याला जिवंत अनुभूती येते पहा, तशी पंडिती काव्यामध्ये दिसत नाही. परंतु असं जरी असलं तरी मराठी भाषेला नटवण्याचं सजवण्याचं, मराठी भाषा खराखुरा कसा नखरा करू शकते तिला डौल प्राप्त करून देण्याचं काम आपल्याला पंडित कवीने केलेलं या ठिकाणी दिसून येतं पहा. संतांच्या काव्यामध्ये निवृत्ती प्रथा आणि पंडितांच्या काव्यामध्ये मात्र विद्वत्जन्य रसिकता या ठिकाणी दिसून येते. म्हणजे संतांची जी भूमिका आहे ती आपल्याला वेगळी दिसते आणि पंडित कवींची भूमिका आपल्याला वेगळी दिसते पहा. तरावया गावी ही पंडित कवींची भूमिका आहे पहा आणि बुडती हे जन देखील डोळा या कळवळ्या पोटी संतांनी आपल्याला लेखन केलेलं या ठिकाणी दिसून येतं पहा. आणि त्यामुळे मग पंढरपूर, पंढरीचं महात्म्य, पांडुरंगाचं महात्म्य, भक्तीचं महात्म्य, संतांचं महात्म्य, वेळप्रसंगी त्यांनी समाजाला उपदेशही केलेला आपल्याला संतांनी दिसून येतो. पंडिती कविता मात्र आपल्याला असं दिसते पहा की ती पूर्णपणे समाज विनमुख दिसते पहा. जसं संत काव्य हे समाजाभिमुख दिसतं तसं पंडिती काव्य हे दिसत नाही पहा. रामायण महाभारत याच्यामधले जे उपकथानक आहेत त्याच्यावर त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं पंडितांचं काव्य हे सामान्य माणसापासून दूर राहील. काही पंडित कवी जर सोडले, समजा श्रीधरसारखा पंडित कवी, त्यांचे शिवलाल अमृत किंवा पांडव प्रताप यासारखे ग्रंथ लोक ग्रामीण भागामध्ये आज वाचताना आपल्याला दिसतात. परंतु ते बी त्या ग्रंथाच्या शेवटी फलश्रुती लिहिली म्हणून लोक काय करतात पहा त्या ग्रंथाचे पारायण वगैरे करताना दिसतात. तसं संत काव्याचं नाही. संत काव्य आजही संतांच्या नामाचा गजर आपल्या कानी या ठिकाणी ऐकतो पहा. आणि त्यामुळं संतांच्या काव्यामध्ये साधक अवस्थेपासून ते त्यांच्या ईश्वरप्राप्तीपर्यंतच्या मार्गाचे विविध अनुभव येताना आपल्याला दिसतात. आपण संत तुकारामांचा अभ्यास केला. संत तुकारामांनी सुरुवातीचे जे त्यांचे आत्मपराभंग त्या अभंगामधून बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबेचे असतो मेलो किंवा बाईल कर्कशा मिळाली यासारख्या अभंगातून त्यांनी आपले चरित्र सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर त्यांचे करुणापर अभंग आहेत. कन्या सासूर अशी जाये मागे परतुनी पाये किंवा वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे पक्षी ही सुसोरे आळविती. ईश्वर प्राप्तीसाठी ते भंडारा डोंगरावर जाऊन बसले आहेत. आणि नंतर मग आनंदाचे डोही आनंदी तरंग आनंदची अंग आनंदाचे किंवा धवळले जगतकार अंधार तो निरसला. ही ईश्वराची अनुभूती आल्यानंतरचा अभंग आहे. म्हणजे साधक अवस्थेपर्यंत जे विविध अनुभव संतांनी आपल्या अभंगातून मांडलेले आपल्याला दिसतात पहा. परंतु पंडितांनी मात्र काय केलं पहा की रामायण महाभारत भागवत पुराणे रघुवंश कुमारसंभव हनुमानंटक शाकुंतल यासारख्या काही संस्कृत ग्रंथावर आपल्याला लेखन केलेलं या ठिकाणी दिसून येतं पहा. त्यांचं जे लेखन आहे ते विविध तंत्रबद्धतेनं यमकांनी किंवा आपल्याला असं दिसतं पहा विविध वृत्तांनी नटलेलं दिसतं पहा सजलेलं दिसतं. आणि त्यामुळे मग पंडितांच्या काव्यामध्ये आपल्याला सहजता सुलभता सोपेपणा दिसत नाही. त्याच्यामध्ये काठिण्य दिसतं पहा. वनी खेळती बाळते बल्लवांचे मस्तकी तुरे खोविती पल्लवांचे. म्हणजे असे वाक्य रचण्यामध्ये
ज्याचं आपल्याला फारसं आकलन होताना दिसून येत नाही. संतांनी आपल्या काव्यामध्ये भक्तिरसाला महत्त्व दिलं. लक्षात घ्या, आहे की नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, आहे की नाही. हा अभंग आपण संत तुकारामाचा अभ्यासला. किंवा गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते, आहे की नाही. काय उपवास पडला होता कन्याभोवती विदुराच्या, तुका म्हणे कुबजादासी रूपराशी हिनकळा. म्हणजे तो भिल्लनीची उष्टी बोरं खातो, थोर भावाचा भक्तीचा भुकेलेला आहे. सुदाम्याचे कोरडे पोहे खातो, विदुराच्या घरच्या कन्या खातो, कुब्जादासीच्या विद्रूप दिसणारी जी कुब्जादासी ती भक्त असल्यामुळे तिचा सहवास त्याला आवडतो. म्हणजे तो कसा आहे पाहतो, भक्तीचा भुकेला आहे भाव देव. आणि त्यामुळं भक्तिरस आपल्याला संत वाङ्मयामध्ये येताना दिसतो. त्याचबरोबर करुण रस बी येतो पहा. जसं आपण चोकोबाचा अभंग पाहिला, धाव घाली विटू आता चालू नको मंद मज मारती बडवे काहीतरी अपराध. किंवा पाहू द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसी भूक माझ्या डोळा. असं कारुण्य. किंवा कन्या सासूराशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. किंवा चुकली या माये बाळ हुरू हुरू पाहे जला वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. असं कारुण्य म्हणजे करुण रस आपल्याला संत वाङ्मयामध्ये येताना दिसतो. त्याचबरोबर वत्सल प्रेम आहे पहा. लक्षात घ्या, वत्सल म्हणजे काय होतं, प्रेम, माया, जिव्हाळा हे देखील येताना दिसतं, आहे का नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका, सर्वाभूती प्रेम व्यक्त झाले. किंवा सेवा करणे पुत्राशी तुची दासा आणि दासी, आहे की नाही. पुत्रावत प्रेम आपल्या सेवकावर आपण केलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये वात्सल्य दिसतं, प्रेम दिसतं, माया दिसतं. किंवा दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. ह्याच्यामध्ये वात्सल्य, ह्याच्यामध्ये प्रेम आहे. म्हणजे संत वाङ्मयामध्ये तुम्हाला भक्तिरस दिसतो, करुण रस दिसतो, वत्सल्य दिसतो पहा, आणि शांती रस दिसतो. लक्षात घ्या, शृंगार रसाच्या डोक्यावर पाय ठेवणारा शांती रस आपल्याला संत वाङ्मयामध्ये आढळतो. शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख, मनोनी शांती धरा उतराल पहिलं तिरा. तर शांती रस आपल्याला संत वाङ्मयामध्ये येताना दिसतो. म्हणजे भक्तिरस आहे, करुण रस आहे, रसाचे जे विविध प्रकार आहेत. तुम्ही 5व्या सेमिस्टरला साहित्यशास्त्र या पुस्तकामध्ये रसविचार आपण अभ्यासलेला आहे पहा. तर त्यामध्ये हे रसाचे प्रकार आहेत, करुण रस, भक्तिरस, शांतिरस, वत्सल रस, असे रस येताना आपल्याला संत वाङ्मयामध्ये दिसतात पहा. परंतु पंडित काव्यामध्ये मात्र आपल्याला प्रामुख्यानं वेगवेगळे रस जरी येत असले तरी त्यामध्ये आपल्याला असं दिसतं पहा, तितका सुलभपणा पंडित काव्यामध्ये येताना आपल्याला दिसत नाही पहा. आणि त्यामुळं अलंकारांची रेलचल आहे, व्रतांची रेलचल आहे, यमकांची जुळवाजुळव आहे. आणि त्यामुळं कुठंतरी हे काव्य बोजड, क्लिष्ट, अनाकलनीय होताना आपल्याला दिसतं पहा पंडित काव्य. आणि त्यामुळं मग पंडित काव्य हे सर्वसामान्य माणसापासून दूर राहिलं, सामान्य माणसापर्यंत ते पोहोचलंच नाही. त्याचं कारण असं आहे पहा की ते संस्कृत प्रचूर होतं, ते अलंकार प्रचूर होतं, विविध वृत्त होते, आर्या होती, मात्रा, यमक. त्यामुळं हे काव्य सामान्य माणसापासून काय झालं पहा, दूर राहताना आपल्याला दिसलं. कारण त्यांच्यासमोर संस्कृत महाकाव्याचे आदर्श होते पहा. आणि त्यामुळं मग संस्कृत महाकाव्याचे आदर्श समोर ठेवून हे वाङ्मय लिहिलेलं असल्यामुळं प्रामुख्यानं रामायण, महाभारत, पुराणं, संस्कृत नाटकं याच्यावर आधारित हे वाङ्मय. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये फारसं नाविन्य नसल्यामुळं हे वाङ्मय सामान्य माणसापर्यंत आपल्याला पोहोचू शकलं नाही, असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हणावं वाटतं पहा. आणि त्यामुळं संत साहित्याला जी उत्कटता प्राप्त झाली ती पंडिती काव्याला झाली नाही. पहिलं तुम्ही लक्ष समजून घ्या. मी जर तुम्हाला आता असं विचारलं की एखाद्या पंडित कवीचं नाव सांगा,
त्या पंडित कवींचे ग्रंथ सांगा, हे तर पुढचा प्रश्न अवघड आहे. परंतु तुम्हाला पंडित कवींचे नावसुद्धा सांगता येणार नाहीत. परंतु मी जर तुम्हाला असं म्हटलं काही संतांची नावं सांगा, तर तुम्ही भराभर काही संतांचे काय करताल नावं सांगताल. त्याचं कारण असं आहे की संत काव्यामध्ये उत्कटता आहे. लक्षात, संत काव्य हे सुलभ आहे. जेथे जातो तेथे तो माझा सांगाते, चालविसे हाती धरू नये. याच्यामध्ये क्लिष्ट काहीच नाही, लक्षात घ्या. किंवा लेकोरांचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साही, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझी. यामध्ये सुलभता आहे, लक्षात घ्या. लेकोरांचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईचं चित्तामध्ये सारखं आपल्या लेकराचं हित असतं लक्षात घ्या. लेकुरांचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. आईसारखं, आईवडिलासारखं आपल्या लेकराविषयी कळवळा दुसरा कोणालाच असत नाही. करी लाभा विनप्रीती, तिला कोणत्याच लाभाची अपेक्षा नसते. आपण प्रेम कोणावर करतो तर ज्यांच्याकडून आपल्याला काही लाभ होतो, लक्षात घ्या. परंतु आई, माता असं व्यक्तिमत्व आहे लक्षात घ्या, की जे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा आपल्या लेकराकडून न करता त्यावरती लाभाविन करी प्रीती. म्हणजे लाभाविन ती प्रेम करते. लक्षात, लेकुरांचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साई. त्या पोटामध्ये बाळ असतं, त्याचा भार ती सहन करते. नव्हे त्याला जन्माला घातल्यानंतर मरेपर्यंत देखील तिचा काय करते ती भार सहन करते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साई. आता यासारख्या अभंगामध्ये सुलभता आहे, सहजता आहे, सोपेपण आहे. लक्षात घ्या, आपल्याला सहज कळतं, आकलन होतं, आपल्याला त्या अभंगाची अनुभूती येते. लक्षात घ्या. तसं आपल्याला पंडिती काव्याचं या ठिकाणी घडताना दिसत नाही. आणि त्यामुळे संत काव्यामध्ये जी उत्कटता आहे, संत काव्यामध्ये जी अनुभूती आहे, ती पंडिती काव्यामध्ये येताना आपल्याला दिसत नाही. आणि पांडित्य प्रदर्शनामुळे पंडितांनी काय केलं की आपलं पांडित्य प्रदर्शन दाखवण्यासाठी क्लिष्ट अशी रचना केली. आपलं भाषेवर किती प्रभुत्व आहे हे दाखवण्यासाठी काठिण्य पातळी असणारे शब्द जाणीवपूर्वक वापरले. त्यातून त्यांच्या पांडित्याचं प्रदर्शन झालं, परंतु ते वाङ्मय सामान्य माणसात त्याचं आकलन झालेलं आपल्याला दिसलं नाही त्यामुळे संत काव्यासारखं पंडित काव्य हे सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकलं नाही. काही ठिकाणी ते एवढं बोजड आणि क्लिष्ट बनलं ते वाङ्मय की त्यामुळं ते अनाकलनीय झालं. आणि त्यामुळं पंडित कवीचं काव्य हे संत साहित्याप्रमाणे हृदय हिलवून सोडण्याचे सामर्थ्य पंडिती काव्यामध्ये मात्र आपल्याला दिसत नाही, असं खेदाने या ठिकाणी म्हणलं होतं. म्हणजे हृदय हिलावून सोडण्याचं सामर्थ्य जे संत काव्यामध्ये, तसं पंडित काव्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. चोकोबा म्हणतो ना की धाव घाली विटू आता चालू नको, मंद मज मारती बडवे काहीतरी आपण. हृदय हेलावून सोडण्याचं सामर्थ्य त्या वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयामध्ये. किंवा जनाबाईचा तुम्ही अभंग पहा, धरीला पंढरीचा छोर गळा बांधून आंदोलन. हे सामर्थ्य आपल्याला पंडिती काव्यामध्ये दिसत नाही. त्यामुळं पंडित काव्य हे संत काव्यापेक्षा, संत काव्याप्रमाणे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचू शकलं नाही, असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं आणि त्यामुळे संत काव्य आणि पंडित काव्यामध्ये हा मूलभूत असा फरक आहे. संत काव्यामध्ये सुलभता आहे, सहजता आहे, सोपेपणा आहे. पंडिती काव्यामध्ये आपल्याला असं दिसतं की थोडा बोजडपणा आहे, क्लिष्टता आहे, अनाकलनीय आहे, आकलन होत नाही. त्यामध्ये पंडित कवीनं पांडित्याचं प्रदर्शन घडवण्यासाठी कठीण असे शब्द वापरले आहेत, संस्कृत प्रचूर शब्द आहेत, अलंकाराची रेलचेल आहे, वेगवेगळे वृत्त त्यांनी वापरलेले आहेत. त्यामुळे कविता ही क्लिष्ट बनली. संत काव्य मात्र हे सुलभ आहे लक्षात. आणि संतांनी जगताना आलेले जे अनुभव आहेत तेच अनुभव आपल्या अभंगातून मांडलेले आहेत. पंडित कवींनी मात्र रामायण, महाभारत, संस्कृत जे महाकाव्य आहेत त्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी लेखन केलेले.
आणि त्यामुळं संतांची निवृत्ती प्रथा आणि पंडितांची मात्र आपल्याला काय तरावया गावी ही भूमिका संत काव्यामध्ये आणि या ठिकाणी पंडित काव्यामध्ये आपल्याला दिसते पहा. परंतु 17व्या शतकापासून हे निर्माण झालेले जे पंडित काव्य ही पंडित कवितेची जी धारा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही पंडित कवींचा अभ्यास करायचा आहे. अनेक पंडित कवी, त्याच्यामध्ये कलाकवी मुक्तेश्वर आहेत, वामन पंडित आहेत, मोरोपंत आहेत, श्रीधर आहेत, याशिवाय साम्राज आहेत. या सर्व संत कवी आपल्याला अभ्यास करायला नाहीत. त्यापैकी प्रामुख्यानं मुक्तेश्वर आहेत, वामन पंडित आहेत, श्रीधर आणि मोरोपंत असे 4 पंडित कवी आपल्याला अभ्यासायचे पहा. मुक्तेश्वर, वामन पंडित, श्रीधर आणि मोरोपंत हे 4च पंडित कवी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायला आहेत. मग रघुनाथ पंडित असतील, साम्राज असतील, नागेश असतील, विठ्ठल असतील हे पंडित कवी आपल्याला अभ्यास करायला नाहीत. तर या 3 पंडित कवींच्या कवितेचा अभ्यास करण्यापूर्वी आपण ढोबळमानानं संत काव्य आणि पंडित काव्य याच्यामधला फरक या ठिकाणी पाहिलेला पहा. आता यापैकी पहिले जे कवी पंडित कवी ते आहेत पहा कलाकवी मुक्तेश्वर. मुक्तेश्वरांना कलाकवी असं म्हटलं जातं पहा, लक्षात घ्या. पंडित कवीमधले ते पहिले कवी मुक्तेश्वर. आणि मुक्तेश्वर हे संत एकनाथाचा काय पहा नातू या. संत एकनाथाच्या गोदा नामक मुलींचा तो मुलगा आहे असं अभ्यासकाचं मत आहे पहा. तर संत काव्य आणि पंडित काव्य यांना जोडणारा हा काय पहा फार मोठा दुवा असं म्हटलं जातं पहा. आता मुक्तेश्वराचं वैशिष्ट्य असं आहे पहा की आतापर्यंत अध्यात्माची जी परंपरा आहे ती बाजूला सारून, लक्षात घ्या, अध्यात्म आणि भक्ती या विषयाची परंपरा बाजूला सारून महाभारताच्या निमित्तानं आपल्या लौकिक भावाचे चित्रण करणारा पहिला कवी असा त्यांचा उल्लेख केला जातो. मुक्तेश्वरांनी रामायण लिहिली, मुक्तेश्वरांनी महाभारत लिहिलं, मुक्तेश्वरांची काही आख्यान कविता आहे. पण या सर्वांपेक्षाही मुक्तेश्वराचं महाभारत हे खूप प्रसिद्ध आहे. त्याचं कारण असं आहे पहा की ते महाभारताचे जे एकूण 18 पर्व आहेत त्यापैकी आदी, सभा, वन, विराट आणि सौप्तिक अशा 5 पर्वावर त्यांनी काय केलेलं पहा लेखन केलेलं आहे. परंतु हे लेखन करत असताना महाभारत हा त्यांचा आधार ग्रंथ आहे. परंतु अध्यात्म भक्ती ही जी आतापर्यंत चालत आलेली परंपरा आहे ती त्यांनी थोडी बाजूला सारली आणि महाभारताच्या निमित्तानं लौकिक विषयाचं चित्रण त्यांनी केल्यामुळं अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी असा त्यांचा उल्लेख केला जात होता. तर वाङ्मयावर जे अध्यात्माचं जोखड होतं, भक्ती आणि अध्यात्म हे जे येत होतं संत वाङ्मयामधून पंडित ते थोडे त्यांनी बाजूला सारलं आणि महाभारताच्या निमित्तानं त्यांनी लौकिक भावभावनाचं चित्रण थोड्याफार प्रमाणात केल्यामुळं अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा कवी असा त्यांचा उल्लेख राजश्री जोग यांनी केलेला आपल्याला दिसून येतो पहा. त्यामुळे मराठीतील पहिले कलाकवीत पहा, लक्षात घ्या. व्यासाच्या ग्रंथातून सोने घेऊन मी त्याचे देशी भाषेत लेणी घडवले असे त्यांनी आपल्या महाभारताविषयी म्हटलेले पहा. तर आपल्याला माहिती आहे की महाभारत हा व्यासांचा ग्रंथ आहे ना. संत ज्ञानेश्वरांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये मनोनी महाभारती जे नाही ते नोहीचे लोके ती येणे कारिणे मनिपे पाही व्यासो उच्चिष्ट जगत्रय असं त्यांनी म्हटलेलं आहे पहा की हे सगळं जग व्यासाचं कसे पहा उष्ट आहे. महाभारतामध्ये सर्व विषय आलेले आहेत आणि त्यामुळे मग तेच विषय घेऊन नंतर लोकांनी लेखन केले असं त्यांनी त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे पहा. तसंच या ठिकाणी कलाकवी मुक्तेश्वर देखील असं म्हणतात पहा की व्यासाच्या ग्रंथातून सोनं घेऊन आपण देशी भाषेमध्ये काय केले पहा त्याचं लेणं घडवलं आहे असं त्यांनी मत व्यक्त केलेले पहा. महाभारतात ज्यांनी जे 5 पर्व लिहिले आदी, सभा, वन, विराट आणि सौप्तिक त्या 5 पर्वाच्या अनुषंगानं महाभारत मुक्तेश्वर याचं भाष्य वाचलेलं प्रभुत्व, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि लौकिक भावभावनाचं त्यांनी केलेले चित्रण यामुळे त्यांना कलाकवी असं या ठिकाणी म्हटलं जातं पहा. आता मुक्तेश्वर यांचं चरित्र पाहत असताना आपल्याला असं दिसतं पहा की ते संत एकनाथ यांच्या गोदा नामक मुलीचे मुलगे असावेत, काही अभ्यासकांचं असं मत आहे.
मुक्तेश्वरांच्या चरित्राविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही पहा. तर जी काय त्रोटक माहिती आहे त्यामध्ये संत एकनाथाच्या गोदा नामक मुलीचा मुलगा म्हणजे मुक्तेश्वर असं काही अभ्यासक मानतात. आणि ते लहानपणी नाताकडेच राहत असावेत असं काही अभ्यासकांचं मत आहे पहा. म्हणजे आजोळाच्या वास्तवात त्यांच्यावर नातांचे झालेले संस्कार, तीर्थाटनामुळे त्यांनी तीर्थाटन केलं त्यामुळं त्यांचं जे व्यक्तिमत्व संपन्न झालं, त्यामुळे मिळालेले संस्कार आणि मूळची कलासक्त अशी वृत्ती असा त्रिवेणी संगम मुक्तेश्वराचे व्यक्तित्व आहे. अशा संपन्न व्यक्तिमत्वातून त्यांची कविता जन्माला आलेली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व कसं आहे पहा, तर संपन्न आहे. कशामुळे संपन्न आहे पहा, तर ते संत एकनाथाच्या मुलीचा मुलगा आहे आणि बालपणी ते संत एकनाथांच्या सहवासात राहिलेले आहेत. संत एकनाथ हे फार मोठे संत आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांचं फार मोठं वाङ्मय होतं, लक्षात घ्या. त्यामुळे नाथांचे संस्कार मुक्तेश्वरावर झालेले आहेत. तीर्थाटनामुळे त्यांच्यामध्ये बहुश्रुतता आली आहे, लक्षात घ्या. आणि मूळचाच हा कलासक्त रसिक कवी असल्यामुळं त्यांचं काव्य हे काय झालं पहा, त्यांचं काव्य हे खूप रसिकप्रिय असं बनलेलं आहे असं काही अभ्यासक मानतात पहा. मुक्तेश्वरांचे कुलवर्त व जन्मसक याविषयी निर्विवाद माहिती मिळत नाही. त्यांचा जन्म केव्हा झाला, त्यांचं कुळ कोणतं याविषयी फारशी माहिती मिळत नाही पहा. त्याने स्वतःविषयी आपल्या ग्रंथात जे उल्लेख केले आहेत त्यावरून तो एकनाथाच्या मुलीचा मुलगा असावा, एकनाथाच्या मुलीचा मुलगा असावा असं काही अभ्यासकांचं मत आहे पहा. तर श्री महालक्ष्मी ही त्यांची कुलस्वामिनी असून सोनारीचा भैरव हा त्यांचा कुलस्वामी होता. तर कोल्हापूरची महालक्ष्मी आणि सोनारीचा भैरव हे त्यांचे काय आहेत पहा, दैवत आहेत. बालपणी बरेच दिवस ते पैठणमध्ये नाथाकडे असावेत. त्यामुळे त्याने लिहिलेले महाभारतात आलेले डच इंग्रजांचे उल्लेख आणि फ्रेंचाचा अनुल्लेख, भाषेचे एकनाथी वळण यावरून तो शिवपूर्वकालीन वाटतो असं काही अभ्यासकांचं मत आपल्याला या ठिकाणी दिसतं पहा. काही अभ्यासकांनी त्यांचा जन्मकाळ सांगण्याचा प्रयत्न केला पहा. त्यामध्ये इसवी सन 1573 ते 74 असा त्यांचा काल दिलेला आहे पहा, जन्माचा काळ. आणि त्यामुळं या कालखंडातील महाराष्ट्रातील जे काय पडसाद आहे ते त्यांच्या काव्यामध्ये उमटलेले वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात पहा. चिंतामणी सुत मुदगल असा केला आहे पहा. त्यांचे नाव मुक्तेश्वर व आडनाव काय पहा, मुदगल आहे. आणि त्यामुळं त्याने स्वतःचा उल्लेख चिंतामणी सुत मुदगल असा केलेला आहे. त्यांच्या काव्यात ठिकठिकाणी लीला विश्वंभराचा उल्लेख या ठिकाणी येताना आपल्याला दिसतो पहा. आता मुक्तेश्वरांचं जे वाङ्मय आहे पहा, त्याच्यामध्ये आपल्याला 3 भाग दिसतात पहा. एक म्हणजे रामायण आहे, दुसरं महाभारत आणि तिसरं आख्यान कविता. याशिवाय ज्ञानेश्वरांची आरती त्यांनी लिहिलेली आणि दत्तात्रेयांची आरती देखील त्यांनी लिहिलेली. तर रामायण, महाभारत आणि आख्यान कविता असं त्यांचं वाङ्मयाचं काय पहा स्वरूप आहे. आता मूळ जे रामायण आहे ते वाल्मिक ऋषीचं रामायण आहे. त्याच्यामध्ये 7 कांड आहेत, लक्षात घ्या. का बालकांड, अयोध्याकांड, वनकांड, किष्किंधाकांड, युद्धकांड, सुंदरकांड, उत्तरकांड. आता हे तुम्हाला माहितीच आहे पहा. कांड म्हणजे एक विभाग, त्याच्यामध्ये पुन्हा अध्याय. बालकांड, बालकांडामध्ये मग श्रीरामाचा जन्म, दशरथ राजाची पत्नी कौशल्या, कैकेयी, रामाचं बालपण आणि मग रामाचं शिक्षणासाठी ऋषीकडे जाणं, नंतर सीतेसोबत स्वयंवर, ओके नाही. आणि मग कैकेयीनं दशरथाला वर मागणं आणि मग रामाला 14 वर्ष वनवास. इथपर्यंतचा भाग कुठे येतो पहा, बालकांडामध्ये येतो. नंतर आपल्याला दिसतं पहा अयोध्याकांड येतं. बालकांडानंतर अयोध्याकांड आहे. अयोध्याकांडामध्ये मग रामाला राज्यावर बसवण्याचा आग्रह, कैकेयीचा आपल्या मुलाला बसवण्याचा हट्ट, हा भाग अयोध्याकांडामध्ये येतो. युद्धकांडामध्ये आपल्या वनकांडामध्ये
राम यांचा जो 14 वर्षाचा वनवास आहे तो तो भाग त्या ठिकाणी येतो पहा. मग वनामध्ये त्यांनी जाणं, त्या ठिकाणी पुन्हा सीतेचं हरण, सीतेला घेऊन रावणानं लंकेत जाणं, हा भाग कुठे येतो पहा, वनकांड येतो. वनकांडामध्ये येतो पहा. किष्किंधाकांडामध्ये मग सीतेचा शोध, हनुमंताची भेट यासारखा भाग येतो पहा. आणि नंतर मग सीतेचा शोध लागणं. नंतर जे युद्धकांड आहे, युद्धकांडामध्ये राम रावण यांची लढाई होणं, पुन्हा सुंदरकांड आहे. आणि नंतर काय पहा, उत्तरकांड. असे रामायणामध्ये 7 कांड आहेत. पूर्ण रामायण त्याच्यामध्ये आलेले आहे. आता यापैकी फक्त 2 कांडावर त्यांनी काय केले पहा, रामायण लिहिलेले आहे. कुणी? ते बी श्लोकबद्ध रामायण लिहिलेले आहे, मुक्तेश्वर यांनी. त्यामध्ये युद्धकांड आणि सुंदरकांड असे ते भाग आहेत पहा. 2 भागावर त्यांनी रामायण लिहिलं आपलं दिसतं. आता मुक्तेश्वरांनी जे महाभारत लिहिलं पहा. आता महाभारताचे 18 पर्व आहेत. 18च्या 18 पर्वावर मुक्तेश्वरांनी लिहिलेलं नाही पहा. पर्व म्हणजे पुन्हा तिथे विभाग पहा. महाभारत हा फार मोठा ग्रंथ आहे, त्याचे 18 विभाग आहेत. 18 विभाग त्याच्यामधले ते आदी, सभा, वन, विराट, सौप्तिक अशा 5 पर्वावर मात्र मुक्तेश्वराने लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यामुळं मुक्तेश्वराच्या प्रतिमेचा आविष्कार आपल्याला पूर्णपणे महाभारतामध्ये घडतो. किंवा त्यांना जे कलाकवी म्हटलं जातं, किंवा अध्यात्माच्या वाङ्मयावरील जोकड फेकून देणारा पहिला कवी असा जो उल्लेख केला जातो, तो केवळ त्यांच्या महाभारत या रचनेमुळे पहा. या महाभारतमध्ये ते 7 कांड जरी ह्यांनी लिहिले असले तरी त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार आपल्याला त्या 7 कांडामध्ये दिसतो पहा. तर आधार ग्रंथ जरी व्यासाचा महाभारत असला तरी त्यांनी अनेक ठिकाणी मुक्तपणे स्वातंत्र्य घेऊन लेखन केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो पहा. आणि त्यामुळे त्यांना कलाकवी असं आपण या ठिकाणी म्हणतो पहा. आणि त्यामुळं यानंतर त्यांचं काही आख्यान कविता आहेत पहा. त्याच्यामध्ये हरिश्चंद्र आख्यान आहे, शतमुख रावणवध आख्यान आहे, मूर्खांची लक्षणे आहेत, भगवद्गीता आहे, शुक्रंबा संवाद आहे, एकनाथ चरित्र आहे, आणि काही दत्तभक्तीपर पदे आणि आरत्या देखील आपल्याला दिसून येतात. आता हे जे आख्यान कविता आहे ना, आख्यान कवितेमध्ये पुन्हा आधार ग्रंथ काय पहा, रामायण आहे, महाभारत आहे, पुराण आहेत, पुराणातल्या काही कथा आहेत. म्हणजे रामायणावर आधारित काही आख्यान काव्य आहेत, महाभारतावर आधारित काही आख्यान काव्य आहेत, आणि पुराणावर आधारित काही आख्यान काव्य आपल्याला दिसतात. आता शतमुख रावणवध आख्यान हे रामायणावरचं आधारित आख्यान काव्य आहे, किंवा हरिश्चंद्र आख्यान हे महाभारतावरचं आधारित आख्यान काव्य आहे, आणि शुक्रंबा संवाद हे आपल्याला पुराणामधले काही आख्यान दिसतात. त्यामुळं रामायण, महाभारत आणि आख्यान कविता असं त्यांच्या कवितेचं स्वरूप आहे पहा. उद्याच्या तासिकेमध्ये आपण त्यांचं जे वाङ्मय आहे त्याचा आपण उद्याच्याला विचार करू. धन्यवाद.